देशात तिसऱ्या टप्प्यामध्ये 63% मतदान 2019च्या तुलनेत मतदानामध्ये 5% घट। राज्य सरासरी 61.44% मतदानाची टक्केवारी, तर कोल्हापुरात सर्वाधिक 70.35% आणि बारामतीमध्ये सगळ्यात कमी 56% मतदानाची नोंद। केंद्रीय मंत्री अमित शहा आज महाराष्ट्रात जालन्यामध्ये महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेंसाठी करणार प्रचार। शरद पवार आज अहमदनगर दौऱ्यावर, श्रीगोंद्यामध्ये निलेश लंकेंसाठी प्रचार सभा घेणार। पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंची 14 मे रोजी मुंबईत संयुक्त सभा। शिवाजी पार्कमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार संयुक्त सभा। हरियाणातील भाजपला मोठा धक्का, 3 अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतला आणि काँग्रेसला दिली साथ, त्यामुळे भाजप सरकार अल्पमतात। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम दिलासा नाहीच। लोकसभा निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन देण्याचा विचार करू दिल्ली उच्च न्यायालयाकडून स्पष्टीकरण। आरटी प्रवेश प्रक्रिया अखेर पूर्वपदावर, लवकरच सुधारित परिपत्रक काढण्यात येणार। उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारची ग्वाही। पाणी कपातीचं संकट तुर्तास टळलं, मुंबई महानगरपालिकेकडून पाणी पुरवठ्याचं नियोजन, 31 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध। कोकण रेल्वेची गणेशोत्सव प्रतीक्षा यादी 500 पार, 1 मिनिटात गाड्या संपूर्ण आरक्षित। तिकीट आरक्षणामध्ये गैरप्रकार होत असल्याचा प्रवाशांचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।